हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज मी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे विंटर स्पेशल रेसिपी. काय असणार आहे ही रेसिपी मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी तुम्हाला मी हे सांगेल की ही खूप छान आणि खूप हेल्दी रेसिपी आहे. सो चला मग आपण सुरू करूयात आपल्या ह्या रेसिपीला. तर ही आहे ओली हळद आणि आज आपण या हळदीपासून बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी अशी हळदीची भाजी. हिवाळा सुरू झाला की हळदीचा वापर शरीरासाठी खूप उपयोगी ठरतो, म्हणून आजची ही रेसिपी एकदम परफेक्ट असणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला हळद स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्यावरचे साल काढून घ्यायचं आहे आणि छान अशी आपल्याला ही किसून घ्यायची आहे. या हळदीचे खूप फायदे आहेत. आयुर्वेदात तर ह्या हळदीला सोनं मानलं जातं. कच्च्या हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. शरीराची इम्युनिटी वाढवतात. त्याचबरोबर पचनक्रिया सुद्धा सुधारते. शरीरातली सूज कमी करतं, इन्फ्लमेशन कमी करतं. आजकाल भरपूर लेडीजचे ऑपरेशन झाले असतात, त्यामुळे आतून सुद्धा ही बॉडी हील करते. त्वचेसाठी पण खूप फायदेशीर आहे, नॅचरल ग्लो आणते ही चेहऱ्यावर. तर तुम्ही सुद्धा ह्या हिवाळ्यात ही भाजी नक्की बनवा आणि बघा हिचे किती सारे फायदे आहेत. तुम्ही ही प्रोसेस करताना ग्लव्हसुद्धा यूज करू शकता, कारण हळदीचा रंग हाताला लागतो, तो लवकर जात नाही. मी ही भाजी पहिल्यांदा खाल्ली होती तेव्हा मला खूप आवडली होती. आमच्या नेबर्सनी ही भाजी आम्हाला दिली होती. खूप टेस्टी अशी ही भाजी होती आणि आम्ही प्रत्येक हिवाळ्यात आता ही आवर्जून बनवतो. ही व्यवस्थित आता हळद आपली किसून झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसती आहे. तर ह्या भाजीसाठी साहित्य लागणार आहे आपल्याला किसलेली हळद, तूप, जिरं, लाल तिखट, धना पावडर, मीठ, दही, भिजवलेले काजू आणि हिरवे वाटाणे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पहिलं आपल्याला कढई छान तापवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे. तूप थोडं जास्तच लागतं या भाजीसाठी, कारण आपल्याला हळद याच्यात आधी फ्राय करून घ्यायची आहे. तिचा कच्चापणा आपल्याला घालवायचा आहे. सो तूप छान तापलं की आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत जिरं. आणि जिरं छान तडतडलं की आपण त्यात घालणार आहोत हळद, किसलेली आपली हळद. आता ही हळद छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला. व्यवस्थित परतवायची आहे, नाहीतर ही खाली लागते सुद्धा आणि हिचा कच्चापणा तसाच राहतो. तर आपल्याला ही छान अशी परतून घ्यायची आहे. ही जास्त परतली नाही गेली व्यवस्थित तर जिभेला चरचर देखील होते, म्हणून छान परतून घेऊयात. बघू शकता तुम्ही अशी ही परतून झालेली आहे आपली हळद आणि किती छान कलर आलेला आहे हिला. त्यानंतर आपण ह्यात लाल तिखट घालणार आहोत. तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये लाल तिखट टाकू शकता, पण ही भाजी थोडी तिखटच छान लागते. त्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत धना पावडर आणि चवीनुसार मीठ. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे. आपल्याला व्यवस्थित खाली चिटकू नये याची काळजी घ्यायची आहे. आता छान मिक्स झालंय आणि आपण आता याच्यामध्ये काजू ॲड करणार आहोत भिजवलेले. या भाजीसाठी काजू थोडे जास्त लागतात. आणि आता आपण याच्यात ॲड करणार आहोत भिजवलेले वाटाणे. आपल्याला हे व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरच आपल्याला ही फ्राय करत राहायची आहे. आणि आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत फेटलेलं दही. दही सुद्धा छान फेटून घ्यायचं आहे. आणि दही टाकताना आपली गॅसची फ्लेम लो करून ठेवायची आहे, नाहीतर दही फाटायची शक्यता असते. सो लो फ्लेमवर आपल्याला दही टाकून घ्यायची आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे हे पुन्हा एकदा.
आता आपली भाजी शिजतीये तोपर्यंत आपण इन्स्टंट कांद्याचं लोणचं बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे उभा चिरलेला कांदा, उभी चिरलेली हिरवी मिरची, कलोंजी, बडीशोप, मेथीचे दाणे, लाल तिखट आणि मीठ. आपण आधी कांद्यात उभी चिरलेली मिरची टाकून घेणार आहोत आणि लाल तिखट टाकून घेणार आहोत. मीठ आपल्याला नंतर ॲड करायचं आहे. आपण आधी फोडणी देऊन घेऊयात. तर आपण एक पॅन तापत ठेवूयात आणि त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की आपल्याला त्यामध्ये बडीशोप टाकायची आहे, कलोंजी टाकायची आहे आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे आहेत. तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. आणि हे छान तडतडलं की ही फोडणी आपण आपल्या कांद्यावर टाकणार आहोत. आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. खूप छान लागतं हे, तुम्ही पण नक्की बनवून बघा. आपण आता ह्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आणि आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे परत. बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला किती छान उकळ आलेली आहे आणि मस्त शिजलेली आहे आपली ही भाजी. तर आपल्या ह्या लोणच्यामध्ये आपल्याला थोडा लिंबू ॲड करायचा आहे आणि नंतर कोथिंबीर वरून ॲड करायची आहे. तर रेडी आहे आपलं हे इन्स्टंट कांद्याचं लोणचं. तुम्ही ही रेसिपी चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता. पण आम्ही इथे बनवत आहोत मक्याची भाकर. खूप टेस्टी लागतं हे कॉम्बिनेशन. तर तयार आहे आपली हेल्दी आणि टेस्टी अशी हळदीची भाजी. तुम्ही पण या हिवाळ्यात नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूप छान लागते ही भाजी आणि खूप फायदे आहेत तिचे. सो नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.